नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता की महाराष्ट्रावर सध्या अतिशय थंड आणि उंच ढग असल्यामुळे अतिवृष्टीची शक्यता आहे आणि त्याविषयी आपण पावसाविषयी, हवामानाविषयी सर्व आपण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती माझी पाहण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की सध्या जो इन्सॅट 3DR हवामान उपग्रहाने जे सध्या भारतावर एकाच वेळी सक्रिय असलेल्या 2 मान्सून प्रणालीचे स्पष्ट चित्र टिपले आहे आणि उपग्रहाच्या प्रतिमांमध्ये महाराष्ट्रासह पश्चिम जो भारत आहे आणि पूर्व भारतावर अतिशय थंड व उंच ढग दिसत आहेत आणि त्यामुळे हवामान तज्ज्ञांच्या मते हे ढग मुसळधार अतिमुसळधार पावसाचे संकेत आहेत आणि त्यामुळे अरबी समुद्रातील मान्सून प्रणाली पूर्व मध्य व अरबी समुद्रापासून कोकण किनारपट्टीपर्यंत पसरली आहे. त्यामुळेच मुंबई, कोकण आणि आसपासच्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की सध्या पूर्व भारतावर बंगालच्या उपसागरातील आणखी एक शक्तिशाली मान्सून प्रणाली सक्रिय आहे आणि उपग्रहाच्या प्रतिमांमध्ये ओडिशाचा किनारी भाग व गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशवर दाट शक्यता ढगांची मोठे आच्छादन दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह अतिमुसळधार पाऊस पडत असल्याचे संकेत मिळत आहेत. तर बंगालच्या उपसागरातून सातत्याने मिळणारा मोठ्या प्रमाणातील बाष्पयुक्त वारा आणि वातावरणातील अनुकूल स्थितीमुळे या ढगांची उंची वेगाने वाढत आहे आणि ही प्रणाली हळूहळू भूभागाकडे सरकत असून पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि ईशान्य भारतातील अनेक भागात व्यापक पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकतो की त्यामुळे भूस्खलनाचा धोका कायम आहे आणि त्यामुळे भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांसाठी पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो आणि डोंगराळ भूस्खलनाचा धोकाही कायम असल्याने नागरिकांनी सतर्कता आवाहन करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, अशी ही अपडेट आहे. पुढील काही तासांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो असं स्पष्ट म्हणणं भारतीय जीवसंशोधन संस्था आहे त्यांचं म्हणणं आहे. तर अशी ही अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.